नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शरद पवार राज्यातील ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांची संसदीय कारकीर्द 60व्या वर्षात आज पदार्पण करते आहे. 60 वर्षात, गेल्या 60 वर्षातील राज्यातील आणि देशातील राजकीय चढउतार शरद पवारांनी पाहिले आहेत, अनुभवले आहेत. केंद्रातले आणि राज्यातले ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. म्हणजे विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी 6 वेळा आणि विधान परिषदेचे सदस्य म्हणून एकदा शपथ घेतली आहे. म्हणजे 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत आणि 1 वेळा विधान परिषद, म्हणजे 7 वेळा. तसे तब्बल 7 वेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. म्हणजे आता एकदा निवडून येताना नेत्याच्या दमछाक होते, एक निवडणूक दमछाक करून जाते. इथे शरद पवारांनी 7 वेळा लोकसभेत गेले आहेत आणि 2 वेळा राज्यसभेत गेले आहेत. 1967 साली शरद पवारांचा हा संसदीय प्रवास सुरू झाला आणि अव्याहत सुरू आहे. आज शरद पवार 85 वर्षांचे आहेत. या वयात माणूस खाट पकडतो, म्हणजे सारं आता म्हणजे पहिलं तरी डोळे लागतात की आता निघायचं आहे, जायची वेळ झाली आहे. अशा वेळेत शरद पवार नव्याने जगण्याची तयारी सुरू करतात. आता तब्येतीमुळे आणि एकूणच वय झाल्यामुळे शरद पवार थकले आहेत, पण थांबलेले नाहीत. म्हणजे वयाच्या 85 वर्षी सुद्धा त्यांनी राज्यसभेत जाण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यसभेवर आता निवडणूक आहे. त्यातली महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचा एक माणूस निवडून जाऊ शकतो. शरद पवारांनी त्यासाठी फिल्डिंग सुरू केली आहे. म्हणजे या माणसाची दुर्दम्य विल पॉवर, इच्छाशक्ती तुम्ही लक्षात घ्या. ही तब्येत साथ देत नाही, इन्फेक्शन होत आहे, उलट्या होत आहेत, तरी आपण राज्यसभेत गेलं पाहिजे, लोकांचा आवाज उचलला पाहिजे. घरी बसण्याचं आपलं वय झालेलं नाही असंच हा नेता सांगतोय की अजूनही मी मैदानात आहे. शरद पवार हे असं व्यक्तिमत्व आहे की तुम्ही त्याच्यावर प्रेम करा किंवा त्यांचा द्वेष करा, त्याच्या नेटवर्किंगच्या कौशल्याबद्दल अचंबित व्हा किंवा ते कोणतीही गोष्टी मॅनेज करू शकतात म्हणून त्यांना मोडीत काढण्याचा प्रयत्न करा. तुम्ही काही करा, पण देशाच्या राजकारणापासून तुम्ही त्यांना बाजूला करू शकत नाही. शरद पवारांचा उल्लेख केल्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण पूर्णच होऊ शकत नाही. आजही ही परिस्थिती आहे. जरी शरद पवार शरपंजरी असले तरी शरद पवारांना बाजूला अजून ती वेळ यायची आहे असंच शरद पवार सांगतायत. गेली 60 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण शरद पवारांभोवती फिरत आलंय. म्हणजे शरद पवारांबद्दल समाजामध्ये 2 प्रकारची मतं आढळतात. एक म्हणजे टोकाचं प्रेम, प्रचंड प्रेम, साहेब म्हणून लोक त्यांच्यावर जीव टाकतात. दुसरं म्हणजे त्यांच्याविषयी टोकाचा तिरस्कार. म्हणजे 2च प्रकारचे लोक आहेत. शरद पवारांविषयी त्यांना प्रेम आहे किंवा एकदम टोकाचा द्वेष आहे, तिरस्कार आहे. शरद पवार 60 वर्षे राजकारणात होते, त्यानिमित्ताने त्यांना अनेक
आरोप प्रत्यारोपांना सामोरं जावं लागलं, घोटाळ्याचे आरोप झाले, पण एकही आरोप आजवर सिद्ध झालेला नाही आहे. आणि पवारांनी सुद्धा या आरोपांचं खंडन करण्याची फारशी उठापटकही केलेली नाही. पवारांच्या विरोधात ट्रकभर पुरावे देण्याची भाषा करणारे आज कुठे आहेत? ते अज्ञातवासात वाहून गेले आहेत. पण पवार अजूनही आहेत तिथेच आहेत, अधिक ठामपणे आहेत. म्हणजे पवार हे असं व्यक्तिमत्व आहे की त्याला तुम्ही बाजूला काढू शकत नाही. म्हणजे आता अर्थात त्यांच्यात सारे 100% गुण आहेत अशातला भाग नाही, दोषही आहेत. संभ्रमावस्था हा शरद पवारांचा DNA आहे. ते कधी स्पष्ट भूमिका, स्वतःभोवती संभ्रमावस्थेचे जाळे शरद पवारांनी विणून ठेवलेले आहे. त्यामुळे ते कधी यस असं स्पष्ट म्हणत नाही, ते यस नो मध्येच फिरत राहतात. त्यामुळे शरद पवारांना काय म्हणायचं, साहेबांना काय म्हणायचं आहे, कामाला लागा की नका लागू, हे कार्यकर्ते अजूनही संभ्रमावस्थेत असतात. त्यांना निकालानंतरच कळते की साहेबांना नेमकं काय म्हणायचं होतं. साहेब हो म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ नाही घ्यायचा असतो, नाही म्हणतात तेव्हा हो घ्यायचा असतो. हे शरद पवारांची विचित्र विचारशैली आहे, वर्किंग स्टाईल आहे. या स्टाईलमध्ये शरद पवार यांनी स्वतः तर उंची गाठलीच आहे, परंतु त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना, अनेक नेत्यांना उभं केलं आहे. आज शरद पवारांनी वाढवलेले आणि उंचावर नेलेले अनेक नेते राजकारणात आहेत. आता अशा नेत्याच्या राजकारणाचा आता 60वा वाढदिवस, नॉट आऊट. शरद पवार भले 85 झाले असतील, पण ते संसदीय कारकीर्द म्हणून नॉट आऊट आज 60 आहे, 60. आणि आजही शरद पवार काहीही करू शकतात, शरद पवार काही मॅनेज करू शकतात असं त्यांच्याबद्दल बोललं जाते. 2 राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सध्या जोरात आहे. आणि तसं झालं तर पुन्हा एकदा शरद पवार एकसंघ कॅप्टनचे, एकसंघ राष्ट्रवादीचे कॅप्टन म्हणून पुढे येतील. त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्याकडून देशाची सेवा घडवू, हीच सामान्य माणसाची अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं शरद पवारांबद्दल? शरद पवारने कसं राजकारण केलं, कसं करायला नको होतं, कॉमेंट करा. नमस्कार.